गावठी गुलाब असतात ना, जे आपल्याला गावाकडे जास्त मिळतात आणि ते क्रश केल्यावरती त्याचा जो स्मेल येतो ना, नाईट टाइमला जर हा परफ्यूम लावला तर अतिशय सुंदर आहे. जेव्हा जेव्हा मी कुठला रोज परफ्यूम घेते त्याला गुलकंदासारखा वास येतो. तो असं छान फ्रुटी आणि फ्लावरी आहे आणि मला हे पर्सनली व्हॅनिला खूप आवडतो. छान आणि स्वीट आहे. कोणी असं बोल वाव काय लावतो, तुमच्या केसांना सुद्धा छान असं स्मेल येतो. गाईज, वेलकम टू माय चॅनल, वेलकम इन न्यू व्हिडिओ. सो आज मी घेऊन आले हे बेस्ट फ्रेग्रन्स अंडर ₹500. सो अफोर्डेबल कॅटेगरी मी ह्याच्यात नोट केलेली आहे आणि असे काही फ्रेग्रन्स जे माझे करंट ऑब्सेशन्स आहेत, मी खूप जास्त प्रमाणात युज करते, मला खूप जास्त आवडतात. सो हे कुठले आहेत, काय आहेत, कशी ह्यांची किती वेळ लास्ट करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप मी खूप दिवसांनी असं बसून छान असा व्हिडिओ बनवते. सो जास्त वेळ न घालवता लेट्स गेट स्टार्टेड. बाय द वे, या सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही डिरेक्टली खाली लिंकवरती क्लिक करून ती जी वस्तू आहे ती घेऊ शकता किंवा तो जो फ्रेग्रन्स आहे तो घेऊ शकता. सो सगळ्यात पहिली सुरुवात करूयात आपण माझा मोस्ट फेवरेट परफ्यूम. तो आहे बेला विटाकडनं. सो सगळ्यांनाच माहिती आहे, सध्या बेला विटा अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये बेस्ट परफ्यूम बनवतो. सो त्याच्यामध्ये हा जो माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे तो आहे ग्लॅम वुमन. 100 ml ची बॉटल येते. 499 ला तुम्हाला अमेझॉनला आरामात मिळून जाते. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे डिस्काउंट सुद्धा चालू असतात. ऍक्च्युअल ह्याची प्राइस 899 आहे, बट इतकं महाग तुम्हाला कुठेच घ्यायची गरज लागत नाही. अंडर 500 मध्ये हा परफ्यूम आरामात येऊन जातो. ह्याचा जो स्मेल आहे ना, हा एकदम छान सुदिंग, ज्याच्यात जास्मिन आहे, ज्याच्यात रोज आहे, अगदी लाईट रोज आहे. बट तुम्ही नाईट टाइमला जर हा परफ्यूम लावला तर अतिशय सुंदर आणि बेस्ट 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 वाटतं. मी जेवढ्या लोकांना हा रिकमेंड केला त्यांना हा प्रचंड आवडला. बेला विटाचे अजूनही छान छान परफ्युम्स आहेत, पण ते तेवढे लॉंग लास्ट नाही करत किंवा त्यांचं खूप जास्त प्रमाणात अशी व्हरायटी ऑफ रेंज आहे, ज्याच्यामध्ये एक डेट आणि सेन्योरिटा ते दोन खूप जास्त व्हायरल आहेत. मला नाही माहिती ते काय एवढे व्हायरल आहेत, कारण ते ते लावल्यावरती माझं डोकं अति प्रचंड दुखतं आणि ते माझ्या ह्या लिस्टमध्ये आहे की ते रिग्रेट बाईंगच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील, कारण ते परफ्यूम मी बिलकुल युज करत नाही. सेन्योरिटा आणि डेट हे दोन आणि व्हाईट जो अतिशय स्ट्रॉंग आहे. बट जाऊ दे, जे नाही आवडत त्याच्याबद्दल आपण नाही बोलायचंय. सगळ्यात महत्वाचा हा ग्लॅम परफ्यूम 100 ml ची क्वांटिटी तुम्हाला मिळते, जी 1-2 महिन्यापर्यंत आरामात तुम्हाला टिकणार आहे. मी परफ्यूम पर्सन आहे, मला प्रचंड परफ्यूम लावायला आवडतात. वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात आणि माझ्या घरातही सगळ्यांना परफ्यूम लावायला खूप आवडतं. सो हा एक परफ्यूम आहे जो सगळ्यांना आवडेल आणि माझ्या मते डेट व्हायरल होण्याच्या ऐवजी हा व्हायरल झाला असता तर जास्त बरं पडलं असतं, कारण हा वर्थ बाईंग आहे. नाईट टाइमला तुम्ही लावा, इतका सुंदर स्मेल येतो आणि मेन म्हणजे हा थोडा स्ट्रॉंग असल्यामुळे हा बऱ्यापैकी लॉंग लास्ट करतो. बहुतेक परफ्यूम इतके लॉंग लास्ट नाही करत, बट हा तुमच्या क्लॉथ्सवरती 8 तासापर्यंत आरामात स्टे करतो. कारण माझी अशी बॉडी आहे जिथे जास्त वेळ परफ्यूम लास्ट करत नाही, बट हा परफ्यूम आरामात लास्ट करतो माझ्या बॉडीवरती. सो हा माझा बेस्ट बेस्ट आणि नंबर 1 परफ्यूम आहे. मी सुरुवातच नंबर 1 पासून केलीये, मग नंतर हळूहळू तुम्हाला बाकीचे दाखवेल. सो बेला विटाचे अजून 2 परफ्यूम आपल्याकडे आहेत. सो सगळ्यात पहिला आपण जो बघितला तो ग्लॅम आणि सेकंड बॉटल आहे ती आहे रोज. लहानपणापासून मला फुलांचे परफ्यूम खूप जास्त आवडतात, वेगवेगळ्या टाईपचे. रोज जास्त करून मी खूप वेळा प्रेफर करते की रोज मध्ये काहीतरी हवंय, खूप छान आहे, असं एकदम छान फ्रेश सुदिंग स्मेल हवाय आणि तो मला कधीही नाही मिळालाय. जेव्हा जेव्हा मी कुठला रोज परफ्यूम घेते त्याला गुलकंदासारखा वास येतो आणि कोणीही जेव्हा जेव्हा मी तो अप्लाय केला तेव्हा सगळे लोक म्हणतात गुलकंद लावून आली असता किंवा कुठला परफ्यूम आहे हा असा गोड आणि विचित्र. बट जेव्हा मी हा रोज परफ्यूम घेतलाय, ओ माय गॉड, परफेक्ट गुलाबचा जर परफ्यूम तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा ट्राय करा. अजून एक गोष्ट, मी आणि माझी एक बहीण आहे, आम्ही एकदा मॉलला गेलो होतो आणि तिथे बुल्गारी रोजचा एक परफ्यूम आम्ही स्मेल केला होता आणि त्याची प्राइस 15,000 होती 50 ml बॉटलची. खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होती. सो त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण जेव्हा मी हा घेतला तेव्हा मला एक्झॅक्ट स्मेल वाटला ह्याचा. आणि हा परफ्यूम सुद्धा 2 ते 3 तास तुमच्या बॉडीवरती आरामात स्टे करतो. तुम्हाला छान असा गर्ली परफ्यूम आवडत असेल तर तुम्ही रोज साठी जाऊ शकता. सटल, स्मूथ आणि जे आपले गावठी गुलाब असतात ना, जे आपल्याला गावाकडे जास्त मिळतात आणि ते क्रश केल्यावरती त्याचा जो स्मेल येतो ना, एक्झॅक्टली तसाच स्मेल हा आहे आणि अतिशय छान सुंदर आहे. बॉटल सुद्धा छान लक्झुरियस आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवता तेव्हा सुद्धा खूप छान दिसते. बेला विटाचं पॅकेजिंग इज ऑलवेज गुड. सो हा आहे रोज परफ्यूम. हा माझी सेकंड फेवरेट गोष्ट आहे. फर्स्ट ग्लॅम आणि सेकंड आहे हा रोज. हा मी बहुतेक वेळा ना बाहेर जाताना वगैरे किंवा कधी कधी मला खूप जास्त ओव्हर पॉवर व्हायचं नसेल, नॉर्मली छान असं स्मेल करायचं असेल, तेव्हा मी हा यूज करते.
आणि ह्याची लॉंग लास्टिंग पॉवर सुद्धा बऱ्यापैकी चांगली आहे. 3 ते 4 तास आरामात तुमच्या बॉडीवरती हा टिकतो. बेला विटाकडनं जो लास्ट परफ्यूम आहे आपला तो आहे मेन्समध्ये. आय नो मी मेन्स परफ्यूम सुद्धा वापरते आणि मला असं वाटतं की लेडीजपेक्षा ना कधी कधी मेन्स परफ्यूम जास्त छान असतात. सो हा आहे बेला विटाचा सीईओ मेन. सीईओ वुमन सुद्धा येतो बट सॉरी मला तो नाही आवडत. सो सीईओ मेन्स मध्ये हा परफ्यूम तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा युनिसेक्स आहे म्हणजे वुमन्स आणि मेन्स दोन्ही वापरू शकतात. सो केदारही वापरतो, मीही वापरते. आणि मेन गोष्ट म्हणजे हा याचा जो स्मेल आहे ना तो असं छान फ्रुटी आणि फ्लावरी आहे. थोडासा स्वीट, इतका छान उदी आहे. दोन्हीचं मिक्सचर आहे, परफेक्ट फॉर ऑफिस. तुम्ही कुठेही ऑफिसला जात असाल आणि हा जर तुम्ही तुमच्या बॉडीवरती स्प्रे केला, असं एक कॉन्फिडंट वाईब येते तुम्हाला. आणि सिरियसली हा परफ्यूम अतिशय छान आहे ऑफिस वेअरसाठी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रोज म्हणायला गेलात आणि जर ग्लॅम म्हणायला गेलात तर हे दोन जे परफ्यूम आहेत ना हे असे छान नाईट डिनरसाठी किंवा डेटला जाण्यासाठी किंवा एखादी छान पार्टी तुम्ही अटेंड करत असाल तर त्याच्यासाठी. बट जर ऑफिस गोईंगसाठी एक कॉन्फिडन्स हवा असेल, तुम्हाला एक छान स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुमची दिसायला हवी असेल तर हा परफ्यूम मी तुम्हाला रिकमेंड करेन आणि तो आहे सीईओ मेन्स. सो बेस्ट आहे. तुम्हाला जर रेग्युलर ऑफिससाठी वापरायचं असेल तर तुम्ही हा नक्की बाय करू शकता. तो पहिला विटा आपण साईडला ठेवूयात आणि ह्याच्यानंतर माझा ओजी परफ्यूम जो मी खूप पहिल्यापासून वापरते आणि त्याच्या बॉटल्स मी संपत असते तो आहे लेअर वॉटरगर्लचा हा ज्याचं नाव आहे व्हॅनिला ट्विस्ट. ओके, सो व्हॅनिला बऱ्यापैकी ट्रेंडिंग आहे. बऱ्यापैकी लोकांना व्हॅनिलाचे जे परफ्युम्स आहेत ते आवडतात एक्सेप्ट माझ्या सासूबाई. त्या मला नेहमी म्हणतात की हा खोबऱ्यासारखा वास काय येतात. बट तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. खूप जणांना व्हॅनिला आवडतो आणि मलाही पर्सनली व्हॅनिला खूप आवडतो. सो हा ओजी व्हॅनिला आहे असं मी म्हणू शकते. तितका लॉंग लास्ट नाही करत 2 तासापर्यंत बिकॉज हा बॉडी मिस्ट आहे, हा परफ्यूम नाहीये. 2 तासापर्यंत आहे बट मला हा रिअप्लाय करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ह्याची ही ओजी बॉटल ही नेहमी माझ्या बॅगेमध्ये असते. ह्याच्यात अजून एक पिंकवाला येतो तोही मी पहिले वापरायचे बट आता हे बाकीचे आल्यापासून मी त्याला थोडंसं साईड केलंय. सो हा आहे छान लेअर वॉटर. ह्याच्याबद्दल कायच बोलायचं, ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. आणि हा माझा करंट फेवरेट आहे. करंट नाही, हा ऑलमोस्ट प्रत्येक वेळेचा माझा फेवरेट आहे. सो म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. ही बॉटल सुद्धा 299 ची आहे ओरिजिनल प्राइस बट अमेझॉनला तुम्हाला 180 170 मध्ये आरामात मिळून जाईल. आणि जर तुम्ही डीमार्टला शॉपिंग करत असाल तर बाय वन गेट वनच्या सेलवरती तुम्हाला ही आरामात मिळून जायचं. तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायची नसेल तर तुम्ही ऑफलाईन डीमार्टमध्ये वगैरे सुद्धा घेऊ शकता. ओके, सो लास्ट 2 परफ्यूम नाहीयेत, बॉडी मिस्ट आहे आणि रिसेंटली मी ह्यांना घेतलं होतं आणि हे दोन्ही परफ्यूम मला खूप आवडलेले आहेत. ते आहेत ॲक्वालॉजिकाचे हे बॉडी मिस्ट ज्याच्यात माझ्याकडे 2 व्हेरियंट आहे. एक सनकिस्ड व्हॅनिला आणि जो दुसरा आहे तो आहे ड्यूई फ्लोरल किस. ओके, सो हे दोन्ही बॉडी मिस्ट जे आहेत पहिले तर माझ्या खूप वेळापासून ह्यांच्यावरती डोळा होता बट मला असं वाटलेलं की ते काय छान असतील, लॉंग लास्टिंग नाहीये तर मग कायच घेऊन फायदा आहे. आणि सोल द जेनेरो जो एक मोठा ब्रँड आहे त्याचे परफ्यूम खूप जास्त 2,500 3,000 हजाराचा जो एक सेम बॉटल आहे अशीच त्याचे हे ड्यूप्स आहेत. आणि मी खूप व्हिडिओजमध्ये बघितलं होतं तितका लॉंग लास्ट नाही करत आणि इतका काही खात नाही म्हणून मी घेत नव्हते. बट रिसेंटली ॲक्वालॉजिकावरती ऑफर आली बाय वन गेट वन फ्रीची. सो म्हणून मी हे 2 मिनिटाचं ट्राय करायला काय हरकत आहे, रोज परफ्यूम मारत असतो करायला काय हरकत आहे. बट ओ माय गॉड, हा व्हॅनिला ट्विस्ट या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये हा खरंच बेस्ट आहे. खूप छान सटल आणि स्वीट फ्रेग्रन्स आहे ह्याचा आणि असा स्वीट आहे की ज्याने डोकं नाही दुखत. खूप छान आणि सुंदर बॉडी मिस्ट आहे हा. ही गोष्ट खरी आहे की जास्त लॉंग लास्ट नाही करत. 2 तास भारी त्याच्यापेक्षा जास्त माझ्या बॉडीवर तरी हा अधिक स्टे नाही करत. बट मी रिअप्लाय करीन कारण हा इतका छान आहे, सटल आहे. कोणी तुम्ही जर एखाद्याच्या बाजूने गेला तर कोणाचं डोकं नाही दुखणार आहे किंवा कोणी असं बोलणार आहे यार काय मारणार आहे. सिरियसली इतका छान आणि स्वीट आहे. कोणी असं बोल ओ वाव काय लावलंय असं वाली रिॲक्शन जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हा परफ्यूम घेऊ शकता. खरं सांगू का, दोघांपैकी जर कम्पेअर केलं ना तर मी ह्याच्याकडे जास्त जाईन बट हा स्वस्त आहे. सो हा नेहमी कॅरी करायला मला बरा पडतो. पण बाय वन गेट वनच्या ऑफरमध्ये जर तुम्हालाही मिळत असेल, मे बी आता सुद्धा ऑफर चालू आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही जाऊ शकता. सुंदर सटल स्वीट आणि एकदम यम्मी वाला फ्रेग्रन्स आहे हा. बाय द ह्याची जी ओरिजिनल प्राइस आहे 499 आहे. सो मला 499 ला हा वर्थ नाही वाटत टू बी ऑनेस्ट. मी खरंच सांगेन, मला जर 499 ला मिळत असेल तर नका जाऊ. बट बाय वन गेट वनच्या ऑफरमध्ये मिळत असेल किंवा 250-300च्या रेंजमध्ये मिळत असेल तर तुम्ही हा आरामात घेऊ शकता. लास्ट सेम ॲक्वालॉजिकाचा हा जो परफ्यूम आहे तो आहे ड्यूई फ्लोरल किस.
इतका छान म्हणजे असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी बागेतून आलाय. एवढे छान फुलांचा फ्रेग्रन्स आहे याच्यामध्ये. सुंदर, कामिंग आणि असं फेरी टेलमध्ये गेल्यासारखं वाटतं हा परफ्यूम लावल्यावरती. ऍज इट इज सेम दोघांचंही कंपॅरिझननुसार जास्त वेळ नाही टिकत, 2 तास भारीत भारी मॅक्स टू मॅक्स. बट खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॉरी सॉरी मेन गोष्ट म्हणजे मी तुम्हाला याचा प्लस पॉईंट सांगायची विसरली की ह्याच्यात हायलुरॉनिक ऍसिड असल्यामुळे हे तुम्ही तुमच्या केसांवरती सुद्धा स्प्रे करू शकता. ह्याच्यात तसं दिलेलं आहे. मी नाही करत, बट हा त्याच्यात तसं लिहिलंय की तुम्ही करू शकता. सो तुमच्या केसांना सुद्धा छान असं स्मेल येऊ शकतो. तर येस, हे दोन्ही सुद्धा माझे करंट फेवरेट आहेत. आणि जर परत मला ऑफर आली बाय वन गेट वनची तर मी नक्की हे 2 व्हेरियंट परचेस करीन. अजून सुद्धा ह्याचे 3-4 व्हेरियंट आहेत जे मी ट्राय नाही केले, बट जे मी ट्राय केले ते मला अतिप्रचंड आवडलेत. कारण मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढे छान असतील अॅक्वालॉजिकाचे परफ्यूम, बट इट इज टू गुड. सो हे होते माझे 1, 2, 3, 4, 5, 6 परफ्यूम जे मी आता सध्या करंटली युज करते. माझं करंट ऑब्सेशन आहे हे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि हेल्पफुल असेल. बाय द वे, मी अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये छान छान व्हिडिओज घेऊन येत असते. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.